नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग्स अक्षूज ब्युटिफुल लाईफ. तर सकाळची वेळ आहे आणि ते मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर स्वयंपाकामध्ये हे मी छोले आहेत जे की मी रात्रीच भिजवून ठेवले होते, तर टम्म फुगलेत मस्त. काही नाही, नॉर्मल आपल्या थंड पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि तुम्ही पाहू शकता केवढे भिजलेत, मस्त छान फुलून आले. त्यामध्ये पाणी टाकलं आहे भरपूर आणि मीठ, त्यानंतर घालायची हळद. तर ही माझी स्टाईल आहे बरं का, माझी क्विक आणि इझी अशी स्टाईल आहे. आणि याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले पण मी ॲड करते, जसं की दालचिनी, एक मोठी विलायची आणि त्यानंतर थोडंसं लवंग, म्हणजे 2-3, आणि 2-3 काळी मिरी. अजून तुम्ही यामध्ये शहाजिरं आणि तेजपत्ता, ज्याला म्हणतो आपण तमालपत्र, तेही घालू शकतात. पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हतं, सो कुकर लावला मी. कुकर होतो आहे तत्पूर्वी मी मसाला वाटायला घेतला. तर इथे कांदा, लसूण, अद्रक त्याची मी पेस्ट करून घेतली आहे. आणि पेस्ट करून झाल्यावर इथे मी इमिजिएट मसाला भाजण्यासाठी घेणार आहे. कारण की स्लो गॅसवर जितका चांगला तुम्ही मसाला भाजाल ना, तितकी छान टेस्ट येते भाजीला. तर इथे कढईमध्ये मी तेल तापवलं आहे आणि हे जे कांदा, आलं, लसूणचं जे वाटण आहे ते मी घातलं आहे. मस्त कडकडीत तेलात टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचं ते कांद्याचा रंग बदलेपर्यंत. आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता 1-2 टोमॅटो पण वाटून घेणार आहे, टोमॅटो प्युरी करणार आहे. आणि ते पहा, कांदा माझा भाजून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो प्युरी पण ॲड करणार आहे. तर टोमॅटो प्युरीसोबतच मी इथे कांदा, लसूण मसाला, थोडंसं मीठ, थोडीशी हळद आधी टाकली होती म्हणून थोडी घेतली आहे, आणि धनेपूड. आणि मस्त हे भाजून घेतलं. आणि पलीकडं जो कुकर लावला ना, तर त्याची शिट्टी वाजते आहे, तर वाफेने बघा सगळं कसं दिसतं आहे. आणि मसाल्यांमध्ये एक गोष्ट मी अजून छोले मसाला पण ॲड करणार आहे. तर हा माझ्याकडे आहे बादशाहचा छोले मसाला, तर तोही मी थोडासा ॲड केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे थोडंसं, कारण की मसाला चिकटू नये म्हणून, आणि चांगलं त्याला मस्त शिजू देणार आहे. आणि एकूण मी तुम्हाला दाखवते, असा लूक होता माझ्या भाजीचा. मस्त टिमटिंग दिसत होती, मस्त चमचमीत. अजून तर मी टेस्ट केलेलं नाही आहे, रात्री टेस्ट करेल, कारण की आज उपवास आहे. मिस्टरांच्या डब्यात देऊन एवढी भाजी शिल्लक होती, तर ही आम्हाला संध्याकाळी होऊन जाईल. आणि सकाळचा स्वयंपाक आवरल्यानंतर मी आंघोळ करून आले आणि काही आवरण्याआधी मी डिरेक्टली आधी पूजा करायला आले. तर पूजेला ॲक्च्युली आज फुलं वगैरे नव्हती. पहिला खरं तर सोमवार आहे, तर असायला हवी होती. एनिवेज मी संध्याकाळी ह्यांना सांगेल आणायला. आणि काही न आवरता बरं का आली आहे इथे मी. तर फक्त दिवा लावणार आहे, अगरबत्ती लावणार आहे, जे काही असेल ते मनापासून आहे. ते महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. सो येस, आणि इथे मस्त मी दिवा लावते आहे. आर्या स्कूलला गेली आहे आणि इरा शेजारी आहे, त्यामुळे मग मला थोडासा वेळ मिळतो सकाळची कामे करायला. आणि मस्त दिवा लावला आहे. सकाळचं म्हणजे हा टायमिंग माझ्यासाठी खूप छान असतो, खूप प्रसन्न वाटतं मला. आणि एकदा दिवा लावला ना की घराचाही लूक बदलतो. म्हणजे घरातला तो दिव्याचा आणि अगरबत्तीचा एक सुगंध असा दरवळत असतो ना, खूप छान वाटतं. तर आता इथून पुढे मी थोडंसं आवरेल माझं, आणि इराला नाश्ता भरवायचा आहे, आणि त्यानंतर मग आर्याला स्कूलला पिकअप करायला जायचं आहे. सो त्यासाठी मग थोडासा वेळ जो मिळतो तोच वेळ, म्हणजे 5 मिनटं पण नाही लागत ॲक्च्युली हे करायला, पण माझा हा रोजचा नियम आहे, हे मी करतेच. आणि मस्त नमस्कार केला बाप्पाला, सगळ्याच माझ्या देवांना. आणि मी तुम्हाला दाखवते माझं मंदिर. छोटंसं मंदिर आहे, सगळे छोटे छोटे देव आणलेले आहेत. कसं वाटतं आहे मला कमेंट करून सांगा. हॅलो एव्हरीवन. तर आता मी थोडीशी रेडी झाली आहे आणि आता 11:20 झालेत, ऑलमोस्ट 11:20 होत आहेत. आणि 5 मिनटात मी आता निघेल आर्याला आणायला. 11:30ला सुटते तिची स्कूल. सो इथून 5 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे, तर मी चालतच जाते आणि 5 मिनटात पोहोचते. 11:30ला बरोबर तिला सोडतात. सो येस, आता मी इरा तोपर्यंत शेजारी राहील. शेजारी अंकिता वगैरे असते, तर तिच्याकडे इरा राहते आणि मी पटकन जाऊन येते. आणि मग त्यानंतर बघूयात काय करते.
येस. जॉनी जॉनी. Johnny, yes, Papa, eating sugar, no, Papa. Lights, no, Papa. Open your mouth, ha, ha, ha. येस. टेडी बेअर. Teddy bear, turn around. Teddy bear, turn around. टच द ग्राउंड. Turn around. बरं तुला 1 2 3 येतं Ha. म्हण. 1, 2, 3, 4. Shut that door. In the door. ए नीट. Shut the door. पोयमवालं नको म्हणू, असंच म्हण. 1 2 3 4 म्हण. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. येस. गुड गर्ल. 9. स्कूलमधनं आली, तिचं खाऊन पिऊन झालं आणि आता या दोघींची मस्ती चालली आहे. वरण भात रेडी आहे. आता थोड्या वेळाने मी त्यांना वरण भात भरवेन. किती वाजलेत आता? 12:45 वगैरे होत आलेत आणि त्यानंतर मला कामं करायची आहेत, कारण की आज एवढं स्लो दिवस चाललेला आहे. आज पहिला श्रावण सोमवार आहे, त्यामुळे जरा रिलॅक्स चाललं आहे. आता उपवासाची सवय नाही राहिलेली आहे, तर थोडंसं ते होतं आहे. आणि मुलींसोबत एवढं ॲक्टिव्ह राहायचं आहे म्हणजे थोडंसं ना, पण तब्येत खूप प्रचंड वाढली आहे, त्यामुळे मग ॲक्च्युली उपवासाचा आणि तब्येतीचं रिझन नाही आहे. उपवास सगळे वेगळ्या कारणामुळे आहेत आणि ह्या दोघींचं इथं चाललेलं आहे. आणि थोड्या वेळाने हा खाऊन पिऊन झोपतील आणि त्यानंतर मला भांडी ओटा आवरायचं आणि मशीन लावायची. सो येस, आता ह्यांचं खाऊ पिऊ घालते, झोपवते आणि मग तुम्हाला भेटते.